नमस्कार. एबीपी माझाच्या मान्सून एक्सप्रेसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझाची मान्सून एक्सप्रेस तहानलेल्या महाराष्ट्राला पावसाची वर्दी देण्यासाठी केरळच्या कोहलन बीचवरती आहे. कोहलन बीच हे भारतातलं मान्सूनचं प्रवेशद्वार मानलं जातं. केरळचं आकाश मान्सूनच्या ढगांनी अगदी गच्च भरलंय. वातावरण बघून आता कधी एकदाचा मान्सून महाराष्ट्रात दाखल होतोय याची उत्सुकता वाढली आहे. आणि याच मान्सूनचा आढावा थेट केरळमधनं घेतेय आमची प्रतिनिधी हर्षदा स्वकुळ. आपण हर्षदाकडे जाऊयात. हर्षदा, केरळमध्ये कशी वर्दी मिळते? केरळ स्वागतासाठी कसं सज्ज आहे मान्सूनच्या? यानदा, जसं तू म्हणलीस तसं केरळमधलं कोहलम बीचवरचं हे जे आकाश आहे ते आता काळ्या ढगांनी भरायला सुरुवात झाली आहे आणि आत्ता अगदी आपल्या समोरच सूर्यास्त झाला. खरं तर मान्सून एक्सप्रेसमधनं आपण केरळचा सूर्यास्त दाखवण्यासाठी कोहलम बीचवर आलो होतो, पण जेव्हा इथे आलो तेव्हा काळ्या ढगांनी सूर्य आच्छादलेला होता. मधूनच हे काळे ढग जात होते आणि नैऋत्यकडनं येणारे हे काळे ढग आता मान्सूनची चाहूल घेऊन येत आहेत आणि हाच मान्सून पाहायला भारतभरातनं पर्यटक सुद्धा कोहलम बीचवर दाखल झालेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आप कहाँ से हो? एक्चुअल में हम लोग जामनगर से, गुजरात जामनगर से. खास मानसून के लिए आए? हाँ, यही था कि यहाँ से सुना था स्टार्ट होता है मानसून, तो हम लोग ने वही सोचा कि इस बार देखते हैं, वही टाइम मैनेज करते हैं कि अगर साथ में लेके जा सकते हैं अपने यहाँ. हमारे गुजरात में 3 साल से मानसून आया नहीं है, तो जस्ट और वेदर भी काफी अच्छा है. लगता है स्टार्ट हो जाएगा 1-2 दिन में यहाँ पे. त्यानंतर जशी महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे तशीच गुजरातमध्ये सुद्धा मान्सूनची प्रतीक्षा है. आप कहाँ से आए? हम दिल्ली से आए हैं. खास मानसून के लिए? हाँ जी, बिल्कुल मानसून के लिए ही आए हैं, क्योंकि मेट डिपार्टमेंट ने भी प्रेडिक्ट किया था कि फर्स्ट वीक ऑफ जून आएगा, तो इसलिए थोड़ा वहाँ गर्मी बहुत है, तो सोचा यहाँ वेदर प्लेजेंट हो जाएगा. अभी हम लोग मुनार वगैरह भी होकर वहाँ काफी प्लेजेंट है मौसम, और यहाँ भी अच्छा लग रहा है बादल देखकर कि काफी जल्दी लगता है मानसून आ जाएगा. द सेकेंड थिंग, एक आने का रीजन ये भी था कि एक अंदर से फीलिंग थी कि वांट टू फर्स्ट, मतलब टू बी फर्स्ट टू एक्सपीरियंस द मानसून. दैट्स व्हाई. गुजरात में भी बारिश का इंतजार है आपको. सेम महाराष्ट्र में कंडीशन ऐसी ही है. आज मानसून देखने के लिए कोहलम बीच पे आए क्या? तो उम्मीद तो है कि इस बार मानसून जैसे बादल आ रहे हैं, ऐसा लगता तो है कि इस बार मानसून मतलब विदिन 2-3 डेज में आ ही जाएगा. और बहुत अच्छा मौसम है यहाँ का. हमने कोचीन वगैरह घूमा है, मुनार, वहाँ भी काफी अच्छी बारिश हो रही है. उम्मीद है कि यहाँ से भी बारिश हम लेके जाएं, तो सभी के लिए अच्छा रहेगा. मानसून जितना अच्छा होगा उतना अच्छा ग्रो करेंगे हम. तो उम्मीद है कि महाराष्ट्र, गुजरात जितना पानी की कमी से आज हम जूझ रहे हैं, शायद जल्दी से जल्दी हमको ये मिल जाए. तो मैं ये अपेक्षा करता हूँ कि जल्दी से मान्सून आए. पाण्यासाठी संघर्ष प्रत्येक राज्यात सुरू आहे. महाराष्ट्रातही तो सुरू आहे. जवळपास 40% देशातला भाग हा दुष्काळात आहे आणि त्यामुळे ह्या बीचवर पहिल्यांदा मान्सूनची एंट्री होते, कारण ह्याला गेटवे ऑफ मान्सून सुद्धा म्हणतात. आणि या ठिकाणी आता मान्सून कधी एकदा येतोय असं झालं आहे. पुढच्या 2 दिवसात तो येण्याची अपेक्षा आहे. ज्ञानदा. नक्कीच हर्षदा. आणि तू या बीचवरची जी दृश्य दाखवली ती दृश्य सुद्धा वर्दी देत आहेत की मान्सून कदाचित लवकरच येणार आहे. केवळ 2-3 दिवसात तो केरळमध्ये पोहोचेल आणि तिथून हाच मान्सून तू महाराष्ट्रात सुद्धा घेऊन येशील. हर्षदा, खूप खूप धन्यवाद. तू मान्सूनची ही एक्सप्रेस अशीच सुरू ठेव. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि ही मान्सून एक्सप्रेस मान्सूनच्या वाटचालीची प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. दक्षिण भारतामध्ये केरळ हे पर्यटनाचं मुख्य केंद्र आहे आणि म्हणूनच मान्सूनच्या आगमनानंतर केरळ उद्योगाचे नवे पर्याय सुद्धा शोधतं. केरळपासून जम्मू काश्मीरपर्यंत सध्या वाट पाहिली जाते मान्सूनची आणि या मान्सूनच्या स्वागतासाठी आम्ही पोहोचलोय केरळमध्ये मान्सून एक्सप्रेसमधून. खरं तर इकडचं सगळं जे काही जनजीवन आहे ते मान्सूनशी, पावसाशी अक्षरशः एकरूप झालंय आणि त्यामुळे इकडच्या अनेक गोष्टी या मान्सूनशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यातलीच एक गोष्ट आहे आयुर्वेदिक मसाज सेंटर. केरळमध्ये जवळपास 100 वर्षांपासून खास मान्सून मसाज दिला जातो. प्राचीन आयुर्वेदिक पद्धतीनं हा मसाज मान्सून आगमनाआधीच का दिला जातो यामागे सुद्धा अनेक कारण आहेत. Why monsoon season? What is the significance? Monsoon is one thing, that is, body strength will be less and Vata and Pitta will be predominant. So people will get more disease.
That is why in monsoon we are doing this kind of body strengthening treatment. केरळमध्ये आपण पाहिलं तर मान्सून आहे, पाऊस प्रचंड असतो. पुढचे 2-3 महिने इथे ओळीनं पाऊस लागून राहिलेला असतो आणि त्यामुळे इकडे कुठलीही रोगप्रतिकारक शक्ती जी असते ती वाढवण्यासाठी इकडे असे मसाज सेंटर्स आणि इथे पर्यटकांची गर्दी पण मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळे हे मसाज सेंटर्स फक्त त्रिवेंद्रममध्ये नाही तर आपण ज्या कोस्टल रोडनी जातो तिथे सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतात. कारण खास करून मान्सूनसाठी तुमचं शरीर तयार करण्यासाठी ह्यासाठी हे आयुर्वेदिक मसाज सेंटर्स आहेत आणि त्याला मोठा इतिहास देखील आहे. आणि त्यामुळे केरळमध्ये एकदा आलं की इकडचा मान्सून अनुभवत असताना ह्या गोष्टी अनुभवणं हा सुद्धा एक वेगळा अनुभव राहतो. कॅमेरा पर्सन अमोलसह हर्षराज स्वकुळ, ABP माझा, त्रिवेंद्रम, केरळ.